नमस्कार भाऊ बहिणींनो. तर बघा मी आज बनवणार आहे शेवग्याची भाजी. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दाखवते मी तुम्हाला शेवग्याची भाजी. नाही माझं कालवण म्हणतो सर कालवण. बघा आता कांदा झाला लाल. त्यासाठी बघा ह्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, टमाटर, कढीपत्ता, हे थोडेसे शेंगदाणे आणि थोडे फुटाणे घेतले. तर हे बघा सुरुवातीला मी आता कांदा टाकलेला आहे. शेंगा 2-3च होत्या तर शेंगा घेतल्यात कापून. काही बटाटे त्याच्यात. कांदा चांगला लाल होऊन देते. सर्व मसाले परतून घेते मग त्याला. धना पावडर ते नंतर टाकते. सर्व मसाले परतून घेते मग त्याला. धना पावडर ते नंतर टाकते. असं 2 चमचे तेल टाकलं. त्याच्यामध्ये एक तेजपत्ता, थोडेसे मोहरी आणि जिरे आणि हे खडा मसाला टाकला. तो परतून घेते आणि मिक्सरमधून मसाला काढून ठेवला तो टाकते. या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात. थोडे बटाटे टाकलेत. त्याच्यामध्ये लाल झाले. आता त्याच्यामध्ये मसाले टाकते. सुहाना मसाला टाकते 1 चमचा. लाल तिखट गॅस कमी करून जाईल जवळ. धना पावडर असं 2 चमचे तेल टाकलं. त्याच्यामध्ये एक तेजपत्ता, थोडेसे मोहरी आणि जिरे आणि हे खडा मसाला टाकला. तो परतून घेते आणि मिक्सरमधून मसाला काढून ठेवला तो टाकते. या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यात. थोडे बटाटे टाकलेत. हे बघा सगळे मसाले टाकून झाले. तर त्यांना चांगलं थोडंसं वाफेवर शिजवते. मसाला चांगला परतला. आता मी त्याच्यात शेंगा धुवून ठेवलेल्या होत्या त्या टाकते. आणि आता थोडंसं पाणी टाकू. चला मंडळी, मग झालेत का तुमचे जेवण? नसेल तर या जेवायला. झालेली आपली भाजी तयार. तर ओके, बाय बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.